माथा महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्नीतपाणिं मण्डनं मण्डनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंची धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा। प्रस्तुत प्राप्त प्रसंग आणि या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे, वारकरी संप्रदायामध्ये निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ही जी संत परंपरा आहे, ही संत परंपरा पुढे चालवणारे वारकरी संप्रदायातील एक महान संत, एवढी महानता त्यांची आहे की ते श्री गुरूंचा धावा करायला बसले आणि श्री गुरूंचा धावा, श्री गुरूंची भेट व्हावी म्हणून श्री गुरूंचं नामस्मरण करायला बसलेल्या निळोबारायांना स्वतः भगवान परमात्मा येऊन भेटला, तरी त्यांनी सांगितलं, देवा तुला इथं कुणी बोलवलं, तुला इथं कुणी बोलवलेलं, तुझं लागे येथे बोलाविले कोणी, प्रार्थील्या वाचोनी आलासे का। अशी एवढी महानता असणारे, श्री गुरु भेटीसाठी भगवंतालाही बाजूला सरकवणारे संत श्रेष्ठ निळोबाराय। इको कमी करा, मॉनिटर वाढवा। विठ्ठल विठ्ठल निळोबारायांच्या अभंग संहितेमधील नाथ बाबांचा जो निर्याण प्रसंग आहे, समाधी महोत्सव आहे, त्या समाधी प्रकरणामधला हा एक अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा जो काही परिहार द्यायला पाहिजे तो असा, आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या उत्साहाने, मोठ्या प्रेमाने, मोठ्या आनंदाने या प्रतिष्ठान नगरीमध्ये, ज्याला आपण आता पैठण असं नाव आहे, त्या पैठण नगरीमध्ये ज्या उत्सवाच्या निमित्ताने एकत्रित जमलो, तो उत्सव आहे नाथ बाबांचा समाधी उत्सव, ज्याला नाथ षष्ठी असं आपण म्हणतो। या समाधी उत्सवाच्या निमित्त आपण सर्वजण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व वारकरी मंडळी, श्री क्षेत्र येळेश्वर संस्थान येळी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर, आपल्या सर्वांचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य रामगिरी महाराज बाबांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र येळेश्वर संस्थानवरून नाथ बाबांच्या दर्शनासाठी आलेला हा दिंडी सोहळा, आणि या दिंडी सोहळ्यामधील आजची षष्टीच्या दिवसाची या पर्वणीची सेवा गुरुवर्य बाबांनी माझ्याकडे सोपवलेली आहे। विठ्ठल बाबांनी आज्ञा केली आणि या सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित आहे वैकुंठवासी संत भगवान बाबा, वैकुंठवासी संत वामन भाऊ महाराज, वैकुंठवासी संत नारायण बाबा, या सर्व संतांच्या कृपेनं, नाथ बाबांच्या कृपेनं त्यांच्याच जीवन चरित्रावरती बोलण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे। विठ्ठला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। महाराष्ट्रामध्ये जेवढे संत होऊन गेले आणि महाराष्ट्राला लाभलेली जी संत परंपरा आहे, तेवढी उज्ज्वल, तेवढी जाज्वल्य अशी संत परंपरा इतर कोणत्याही प्रांताला लाभलेली नाही। महाराष्ट्र ही संतांची भूमी, महाराष्ट्र ही भक्तीची भूमी आहे। महाराष्ट्रामध्ये भक्तीचा असणारा हा संप्रदाय फुलला, बहरला। अगदी माऊलींच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर छोटासा असणारा, इवलासा असणारं हे रोपट माऊलींनी लावलं आणि आज त्याचा वेलू गेला, त्याचा वेलू गेला।
गावी आले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. माऊलींनी लावलेला या संप्रदायाचं हे छोटस रोपट आज एवढं बहरताना आपण सर्वजण पाहतोय. भाग्यवान आहोत आपण सर्वजण. माऊलींच्या काळात जर जन्माला आलो असतो तरी माऊलींचं महत्व कळालंच असतं असं नाही. तुकोबारायांच्या काळात जन्माला आलो असतो तरी तुकोबारायांचं महत्व कळालंच असतं असं नाही. नाथबाबांच्या काळात जन्माला आलो असतो तरी नाथबाबांचं महत्व कळालं असतं असं नाही. भगवान बाबा वामन भाऊ महाराजांच्या काळात आपण जन्माला आलो असतो तरी भाऊ बाबांची महती आपल्याला कळालीच असती असं नाही. आपण भाग्यवान आहोत की या संतांच्या नंतर आपण जन्माला आलो आणि यांनी दाखवलेल्या मार्गावरती चालण्याचा आपण प्रयत्न करू लागलो. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही म्हणून माऊली ज्ञानोबाराय आणि माऊली ज्ञानोबारायांनी स्थापन केलेला सुरू केलेला हा संप्रदाय वारकरी संप्रदाय. आणि या वारकरी संप्रदायाला एक एक फळ असं लागलं महाराज. माऊलींनीच लावलेलं ते रोपट होतं त्यामुळं जे फळ येणार होतं ते एवढं सुंदर होतं. माऊलींचा काळ जर बघितला तर माऊलींनी मेळवली मांदी वैष्णवांची सगळ्यांना एकत्र केलं आणि सगळ्यांना एकत्र करून सगळ्यांना सांगितलं बाबा आपल्या जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर ते सार्थक करण्यासाठी आपल्या जीवनाची इति कर्तव्यता ज्याच्यामध्ये आहे तिकडं आपण जायला पाहिजे. कुठं जायला पाहिजे? विठ्ठलाची सार्थक विठ्ठलची एक देखील या माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा. आणि म्हणून ही वारकरी संप्रदायामध्ये आलेली अवतारित झालेली ही संत मंडळी जी आहेत ना प्रत्येक जण एका क्षेत्रामध्ये अग्रगण्य अशा प्रकारचं. माऊलींचं क्षेत्र जर पाहिलं तर ज्ञान आहे आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये माऊलींचं जीवन असं आहे. किती ज्ञान? ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आणि खूप गोड प्रमाण महाराजांनी आमच्या धनंजय महाराजांनी दिलं. आता इथं म्हणजे तसं मी नामोल्लेख मुद्दाम नाही केला सगळ्यांचा, सवयच नाही. जसं बाबांची एक संस्कार आहे उगाच स्तुती करत बसण्यात काही अर्थ नाही. परंतु आपला जो येळेश्वर संस्थांचं हे सगळं वातावरण खूप गोड आहे आणि इथं कीर्तन करताना खूप आनंद वाटतो. कारण लेकीला कुठं आनंद वाटतो? माहेरात. तिचं सासर कितीही मोठं असू द्या माहेरात
चटणी भाकरी जरी खाल्ली ना तरी तिला आनंद वाटतो. त्याप्रमाणे आहे गुरुवर्य बाबांची आज्ञा आहे. मी सांगत हे होतो की माऊलींचा क्षेत्र आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. नामदेव महाराजांच्या बाबतीमध्ये बघा भक्तीचा अग्रगण्य अशा प्रकारचं स्थान भक्ती क्षेत्रामध्ये आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं जर स्थान आपण बघितलं तर वैराग्याच्या बाबतीमध्ये जगद्गुरु तुकोबरायांची बरोबरी कुणीही करू शकणार नाही. आणि त्याच तोलामोलाचे असणारे पैठण निवासी असणारे नाथबाबा, ज्यांचं जीवन हे शांतीच्या अलंकाराने अलंकारित झालेलं आहे. म्हणून नाथबाबांचा उल्लेख करताना आपण म्हणतो शांती ब्रह्म नाथबाबा. शांती ब्रह्म. किती शांती होती, किती शांती होती आपण पुढे पाहणारच आहोत. नाथबाबांच्या अंगामध्ये जेवढी शांती होती तेवढी शांती मला नाही वाटत कोणाच्या अंगामध्ये असेल. हल्ली कुणीही शांती ब्रह्म म्हणून घेतलंय तो भाग वेगळा, आपल्याला तिकडे जायचं नाही. शांती ब्रह्म होणं एवढं सोपं नाही. नाथबाबांसारख्यांचं जीवन आहे की जे शांतीनं परिपूर्ण अशा प्रकारचं जीवन आहे. आणि म्हणून नाथबाबांचा आजचा हा असणारा समाधी उत्सव, त्याला आपण षष्टी या नावाने संबोधतो. किंबहुना आपल्या सगळ्यांना माहितीये कुठं जायचंय, षष्टीला जायचंय. आषाढी आली की आपल्या सगळ्यांना वाटतं कुठं जायचंय, पंढरपूरला जायचंय. कार्तिकी आली, वद्य कार्तिकी, वाटतं आपल्याला कुठं जायचंय, माऊलींकडे जायचंय. आणि जेव्हा षष्टी येते तेव्हा आपल्या डोक्यात एवढीच गणगण चालू असते, जायचंय मला, कुठं जायचंय, नाथ बाबांच्या दर्शनाला जायचंय. आणि म्हणून आपण सर्वजण मोठ्या प्रेमाने मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आपण नाथ बाबांचा समाधी उत्सव षष्टीच्या निमित्ताने एकत्रित जमलेलो आहोत. नाथ बाबांचं जीवन चरित्र खूप गोड आहे. आणि ज्याला आपल्या जीवनामध्ये मोठं व्हायचंय, ज्याला आपल्या जीवनाची इति कर्तव्यता प्राप्त करून घ्यायची, ज्याला असं वाटतं की आपलं जीवन खूप सुंदर अशा प्रकारचं असावं, मला वाटतं त्यांनी संत चरित्राचा अभ्यास करावा. संत चरित्राचा अभ्यास केला तरी आपल्या जीवनामध्ये कसलीच कमतरता राहत नाही. विठाला 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 विठाला. आणि म्हणून नाथबाबांसारख्या संतांचं जीवन चरित्र जेव्हा आपण पाहायला जातो, नाथबाबांचं जीवन मोठं गोड आहे, लक्षात घ्या. वास्तविक पाहता नाथबाबा त्याचं वर्णन करतात. नाथबाबा म्हणतात की माझा जो जन्म आहे ना तो मुळातच, नाथबाबा म्हणतात माझा जन्म मूळ नक्षत्रावरच आहे. बघा बरं का, आपल्याकडे जर एखादं पोरग जास्त त्रास देत असेल तर लोक म्हणतात हे काय मूळ नक्षत्रावर जन्माला आलता का, बरोबर आहे, असंच म्हणतात ना. मूळ नक्षत्रावर जन्माला नाथबाबा आले होते. नाथबाबा सांगतात की माझ्या जीवनामध्ये घडलं असं, मूळ नक्षत्रावर जन्माला आल्यामुळं नाथबाबांच्या लहानपणीच नाथबाबांचे वडीलही गेले आणि नाथबाबांची आईही गेली. बघा बरं का, नाथबाबांचा जो जन्म आहे तो काही सर्वसामान्य घरामध्ये नाहीये. नाथबाबांचा जन्म अशा घरामध्ये आहे ज्या घरामध्ये ताकद होती की त्या भगवान परमात्म्याला सुद्धा आहे त्या ठिकाणावरून त्याच्या स्थानावर नेऊन घालण्याची ताकद ही नाथबाबांच्या घराण्यामध्ये होती. विठाला विजयनगरचा असणारा राजा भगवान परमात्म्याला भक्तीच्या सामर्थ्यावरती त्या राजानं काय केलं, पंढरपूरवरून घेतलं आणि त्याच्या असणाऱ्या नगरामध्ये भगवान परमात्म्याचं सुंदर मंदिर बांधलं आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला ठेवलं. नेहमीप्रमाणे सगळी वारकरी मंडळी आषाढीसाठी पंढरपूरला गेली, भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये गेली. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ज्याच्या दर्शनासाठी आपण आलोय तो भगवान परमात्माच विटेवरती नाही. आणि म्हणून चौकशी केली, देव कुठं गेला, देव कुठं गेला, देव कुठं गेला. चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की तो असणारा राजा आणि त्याने असणाऱ्या देवाला त्याच्या नगरामध्ये घेऊन गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला मंदिरामध्ये प्रतिष्ठापित त्या राजानं केलेलं आहे. सगळ्या साधू मंडळींना प्रश्न पडला की आता हा भगवान परमात्मा जर त्या ठिकाणी गेलेला असेल तर आमच्या पंढरपूरचं काय व्हायचं. कारण पंढरपूर काही सामान्य नाही. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवरी देव कोठे, असा असणारा आमचा देव, असा आमचा पंढरपूर. या पंढरपूरचं महात्म्य कमी होईल. आणि माझा देव जो सगळ्यांना भेटत होता,
जो सगळ्यांची विचारपूस करत होता असा देव, आणि त्या देवाचं दर्शन सगळ्यांना घडणार नाही. सगळ्या साधू संतांना चिंता वाटायला लागली, देवाला परत आणलं पाहिजे. आणि मग देवाला परत आणायचं असेल तर कोणी जावं? जेव्हा संत मंडळींना प्रश्न पडला तेव्हा पैठणमध्ये राहणारे भगवान परमात्म्याचे निश्चिम भक्त, ज्यांचं नाव आहे कोण? सगळे ऐकणारी मंडळी आहात, भानुदास महाराज. आणि भानुदास महाराजांनी त्या ठिकाणी, मला पूर्ण कथा भाग नाही सांगायचा, भानुदास महाराज त्या ठिकाणी गेले आणि त्या भगवान परमात्म्याला भानुदास महाराज घेऊन आले. कसे घेऊन आले? बाबांच्या मुखामधून आपण नेहमी ऐकत असता. आणि मग तो भगवान परमात्मा पुन्हा पंढरपुरामध्ये प्रतिष्ठापित केला. असे असणारे भानुदास महाराज, आणि त्या भानुदासाच्या कुळामध्ये नाथ बाबांचा जन्म आहे. भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. भानुदास महाराजांनी जेव्हा भगवान परमात्म्याला पंढरपूरमध्ये आणलं, भगवंताने सांगितलं, भानुदासा मी तुझ्यावरती प्रसन्न झालेलो आहे, खुश झालेलो आहे, काय मागायचं? भानुदास महाराज म्हटले, देवा काय मागणार आहे? आमच्या सगळ्या संतांनी देवाला काहीच मागितलं नाही, काहीच मागितलं नाही. एक ते संत आहेत की ते देवाला काहीच मागत नाही, आणि एक आपण आहे की देवाला मागितल्याशिवाय सोडतच नाही. देवाच्या पायावर डोकं ठेवलं रे ठेवलं की आपल्या मनामध्ये चालू होतं, देवा असं असं आहे, देवा पोरगच नाही, बरं हिला असलं तर पुन्हा पोरालाच पोरग नाही, पोराला असलं तर पोरीला पोरग नाही, आणि हे सगळं जरी असलं तर घरात अमुक नाही. काय काय घराने करतील? देवाच्या पायावर डोकं ठेवून म्हणतात, माझी सून लय खट्याळ आहे. सर्वसामान्य संसारी व्यक्तीची अपेक्षा असते, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. म्हणजे एक वर्ग आपला आहे की देवाला मागितल्याशिवाय सोडत नाही. भानुदास महाराज म्हटले, देवा मला काही मागायचं नाही. देवानं भानुदास महाराजांना स्वतःच वर दिला. भानुदास महाराज काळजी करू नका, तुमच्या कुळामध्ये, तुमच्या परिवारामध्ये मी जन्माला येणार आहे. आणि म्हणून भानुदास महाराजांच्या कुळामध्ये, भानुदास महाराजांच्या मुलाचं नाव आहे चक्रपाणी महाराज. चक्रपाणी महाराजांच्या मुलाचं नाव आहे सूर्यनारायण महाराज. आणि सूर्यनारायण महाराजांच्या मुलाचं नाव म्हणजे संत नाथ बाबा आहे, एकनाथ महाराज आहे. परंतु मी मगाशी सांगितलं तसं नाथ बाबांचा जन्म झाला. सूर्यनारायण महाराज आणि रुक्मिणी माता या दोघांच्या पोटी नाथबाबांचा जन्म झाला. परंतु जन्म झाल्यानंतर काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये नाथबाबांचे आई आणि वडील दोघेही निवर्तले, दोघेही गेले. आणि मग नाथबाबांचा सांभाळ त्यांच्या आजोबांनी म्हणजे चक्रपाणी महाराजांनी केला. किती वर्षाचा होईपर्यंत? जास्तीत जास्त 5 ते 6 वर्षाचा होईपर्यंत नाथबाबांचा सांभाळ केला. आता मी थोडं बोलताना कधी कधी जर एकेरी बोलेल तर नाथबाबा, आता मला जीवनचरित्र थोडंसं सांगायचंय, असं समजू नका. कारण काय होतं, व्हिडिओ करताना अर्धा करतात लोक, पुन्हा म्हणतील एकनाथ महाराजाला हा एकेरी याच्यात बोलत होता, बघा आजचे महाराज, असं काही होऊ नये म्हणून सांगतो. आणि मग एकनाथांचं 5वं 6वं वर्ष असेल. ही जी माणसं असतात ना, ज्ञानोबारायांनी त्याचं गोड वर्णन केलेलं आहे. ही जी माणसं असतात ना, यांच्यामध्ये बाळपणीचं सर्वज्ञता वरीत येते. लहानपणामध्येच असे गुण त्यांच्यामध्ये दिसतात की ते संसारासाठी जन्माला आलेलेच नाहीत, असं त्यांचं वर्तन एकंदरीत असतं. आणि म्हणून नाथांचा, एकनाथाचा जीवनक्रम असा असायचा, सकाळी उठावं, स्नानसंध्या करावी, गोदावरीवरती स्नान करावं, भगवान पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. विजयी पांडुरंग आहे नाथबाबांच्या आतल्या वाड्यात जर आपण गेलो तर त्या ठिकाणी दर्शन घ्यावं आणि भगवंताच्या साधनेमध्ये, भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहावं. आणि कायम मनामध्ये एक गोष्ट असायची,
की मी हे सगळं करतोय, परंतु माझ्या जीवनाला अर्थ तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा मला श्री गुरूंची भेट होईल. माणसाचं जीवन तो कितीही मोठा असला तरी ते अपूर्ण असतं. कुठपर्यंत अपूर्ण असतं सगळ्यांनी लक्षात घ्या बरं का. कुठपर्यंत अपूर्ण असतं? जोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये श्री गुरूंची भेट होत नाही आणि जोपर्यंत श्री गुरु त्यांच्या मस्तकावरती हात ठेवत नाहीत तोपर्यंत माणसाचं जीवन अपूर्ण असतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून सगळ्या संत मंडळींचा जर आपण अभ्यास केला तर श्री गुरूंची भेट झाली आणि मग संतांचं जीवन कार्य बहरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हुरहुर मनामध्ये होती की मला कुठंतरी श्री गुरु भेटावेत आणि म्हणून अशा असणाऱ्या या 5-6 वर्षाच्या लहानग्याला एकनाथांना एक व्यक्ती भेटली आणि सांगितलं, बाबा तुला जर गुरुची भेट व्हावी असं वाटत असेल तर श्री गुरूंची भेट घेण्यासाठी एक काम कर, तुला इथं श्री गुरु भेटणार नाहीत. त्या काळामध्ये संभाजीनगरच्या जवळ आत्ताही आपण त्या किल्ल्यावरती जातो, त्याला देवगिरी किल्ला असं म्हटलं जातं. त्या देवगिरी किल्ला आणि त्या किल्ल्याचे किल्लेदार होते जनार्दन स्वामी महाराज. बघा बरं का, त्यावेळेसचा काळ जर बघितला नाथबाबांच्या जन्माचा साधारणतः 1533 ते 1500 मला वाटतं 89 असा नाथबाबांचा जीवन काळ आहे. तो काळ असा होता म्हणजे जेव्हा ज्ञानोबारायांचा जीवन काळ होता त्या काळामध्ये परिस्थिती चांगली होती. त्या काळामध्ये सर्व भारतामधले जे राजे होते ते राज्य करत होते. यादवकालीन राज्य त्या काळामध्ये होतं. परंतु नाथबाबांचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेस भारतामधल्या सगळ्या राजांचा पराभव करून भारतावरती एकछत्री अंमल त्या काळामध्ये जर कोणाचा असेल तर तो मुघलांचा होता. आणि मुघलांच्या अंमलामध्ये असणारे हे किल्ले आणि त्या किल्ल्यावर जे किल्लेदार असायचे ते किल्लेदार स्थानिक असायचे. आणि म्हणून जनार्दन स्वामींचा पराक्रम एवढा मोठा होता की त्या काळातल्या त्या मुघल सम्राटाने त्यांना देवगिरी किल्ल्यावरती किल्लेदार म्हणून ठेवलं होतं. देवगिरीची जहागिरी त्यांच्याकडे होती. आणि मग नाथबाबांना सांगितलं की एक काम करा, म्हटले तुम्ही देवगिरी किल्ल्यावरती जा, जनार्दन स्वामींचं दर्शन घ्या, भेट घ्या आणि भेट घेतल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला श्री गुरूंची भेट होईल, त्यांचं अनुग्रह तुम्हाला प्राप्त होईल. 5-6 वर्षाचं असणारं हे बाळ पैठणवरून निघालं. कल्पना करा बरं का, तेव्हा काय आत्ताच्या सारख्या गाड्या नव्हत्या म्हणून इथून बसला आणि देवगिरी किल्ल्यावरती गेला. कोस दर कोस मुक्काम करत 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 असणारा हा लहान बाळ देवगिरी किल्ल्यावरती गेला. जनार्दन स्वामींचं दर्शन घेतलं. स्वामींनी विचारपूस केली, कोण आहे बाबा? सांगितली ओळख, मी पैठणवरून आलोय आणि एकनाथ असं माझं नाव आहे. जनार्दन स्वामींनी विचारलं, का आलास? काही नाही म्हटले, महाराज मला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये मला श्री गुरूंची भेट व्हावी, श्री गुरूंचा अनुग्रह व्हावा, श्री गुरूंनी माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनाला योग्य मार्गावरती न्यावं अशा माझ्या मनामध्ये इच्छा असल्यामुळं मी तुमच्या दर्शनाला आलोय. स्वामीजी मला तुमच्याकडे ठेवून घ्या, मला फक्त आपली सेवा करायची. बघा बरं. आणि मग सेवा करण्यासाठी नाथ बाबा एकनाथ त्या ठिकाणी राहिले. आणि त्या ठिकाणी राहिल्यानंतर काय काम करत होते? काही नाही, दररोजचा नित्यक्रम होता. भले पहाटे उठायचं, आपल्या श्री गुरूंच्या आधी उठायचं. बघा बरं का, संतांचं चरित्र अभ्यासणं खूप अवघड आहे. गुरूंच्या आधी उठावं, त्यांच्या आधी उठायचं, स्नान संध्या करायची. गुरूंची उठण्याची वेळ झाली की त्यांना सकाळी उठल्यानंतर स्नानासाठी पाणी काढून द्यायचं, त्यांचे कपडे त्या ठिकाणी आणून ठेवायचे, त्यांचे जे काही कपडे आंघोळ केल्यानंतरचे असतील ते कपडे धुवून टाकावेत. अशा प्रकारचा नित्यक्रम. गुरुजी जेवायला बसले की त्यांना जेवायला वाढावं, अशा प्रकारची सेवा हा असणारा एकनाथ करू लागला. बघा बरं का, जिथं आपल्याला ज्ञान घ्यायचंय, माऊलींनी खूप गोड सांगितलं, जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा. ज्ञान मिळवायचं असेल तर सेवेशिवाय काही नाही. भगवद्गीतेमध्ये खूप गोड श्लोक आहे, तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनाः. ज्याला ज्ञान प्राप्त करायचंय त्यानं सेवा केली पाहिजे. हल्ली होतंय काय, ज्ञान तर पाहिजे पण सेवा अजिबात
बघा तुम्ही आमच्या शाळेमध्ये आता पूर्वीचा काळी आपण सगळे शाळेत जात होतो. शाळेत गेल्यानंतर कामं काय होती आपल्याला? गेल्याबरोबर झाडून घेणं, बरोबर आहे, शाळा सारवून घेणं, या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी करत करत आपण मोठे झालेलो आहे. आताच्या पोरांना झाडू घेऊन आमचे बरेचसे शिक्षक मंडळी या ठिकाणी आता सांगा बरं त्यांना झाडायला. एखाद दिवस पोरं झाडतात, पोरांचं काही अडचण नसते. एखाद्या दिवशी जर झाडायला सांगितलं आणि एखाद्या दिवशी जर आता सारवायचा तर विषयच नाही, जर काम सांगितलं तर दुसऱ्या दिवशी त्याचे घरचे येतात आणि सांगतात सर ह्याच्यासाठी आम्ही शाळेत पाठवलंय का त्याला? म्हणजे मुलांमध्ये सेवाभावी वृत्ती निर्माण व्हावी हे कोणत्याही पालकाला आता वाटत नाही. परंतु नाथबाबा होते ते दररोजचा नित्यक्रम होता सेवा करावी आणि त्या सेवेचा परिणाम असा झाला काही दिवस काही वर्ष ही सेवा नाथबाबा करत राहिले, विश्वासू झाले. आणि जेव्हा श्रीगुरूंचा विश्वास शिष्यावरती निर्माण होतो, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, स्वामीवरती सत्ता निर्माण होते, विश्वास निर्माण झाला. आणि मग स्वामींनी काय केलं? हळूहळू हळूहळू एक एक गोष्ट शिकवायला सुरुवात केली, एका एका ग्रंथाचं अध्ययन करायला सुरुवात केलं. आणि हे करत असताना व्यवहार सुद्धा शिकवायला सुरुवात केली. बघा बरं का, एवढा व्यवहार शिकवायला सुरुवात केली. 15 वर्षाचं झाल्यानंतर स्वामींनी काय केलं? सगळा जो किल्ल्याचा व्यवहार होता तो नाथबाबांकडे देऊन टाकला, की इथून पुढचा किल्ल्याचा जो व्यवहार आहे तो सगळा तो सांभाळायचा. आणि मग ते करत असताना सगळा हिशोब वगैरे करून ठेवावा. जे काही पत्र वगैरे राज्यकारभाराचा भाग असेल तो सगळा करण्यासाठी नाथांनी मदत करावी. आणि हे सगळं केल्यानंतर एक दिवस झालं असं की एक छोटासा हिशोब चुकला होता. असा उल्लेख आला, आधेली नावाचं त्या काळामध्ये चलन होतं. आधेली, त्या आधेलीचा हिशोब चुकला होता. आण्याचा नाही, पैशाचा नाही, पैशाचाही नाही, आण्याचाही, त्याच्यापेक्षा लहान ते आधेली, चवली, पावली अशा प्रकारचे त्या काळामधले छोटे 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 हिशोब होते. तो आधेलीचा हिशोब चुकला. रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर नाथांच्या लक्षात आला आपला हिशोब चुकलाय. आणि हिशोब चुकलाय म्हणल्यानंतर तो हिशोब करायला ते बसले. आधेलीचा हिशोब होता बरं का. आता कोट्यावधीचे हिशोब मिळत नाही, तो भाग वेगळा. कोट्यावधीचे मिळत नाहीत. आधेलीचा हिशोब चुकलेला होता. तो कसा मिळवावा म्हणून सगळं असणारं जे काही रेकॉर्ड होतं ते सगळं काढलं. एक 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 पाहत 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 कुठं चुकलं असेल. अर्धी रात्र झाली, अगदी पहाटची वेळ झाली, पहाट पर्यंत हिशोब करत बसले. आणि शेवटी असं झालं, पहाटच्या वेळेला तो हिशोब सापडला. आणि सापडल्यानंतर जोरात टाळी वाजवली, वा सापडला. सापडला म्हटल्याबरोबर जोरात, आता आनंद आहे ना तो, आपण जिंकल्यानंतर काय करतो? जोरात उड्या मारतो, आनंदाने उड्या मारतो. तसं जोरात पहाटची वेळ आहे आणि पहाटच्या वेळेला सापडलो म्हणून मोठ्या जोरात आवाज झाला, टाळीचा आवाज आला. स्वामीजी उठले आणि उठल्यानंतर विचारलं, एकनाथा अरे काय सापडलं? काय सापडलं? जोरात तू टाळी वाजवली, काय सापडलं? म्हणले गुरुजी आधेलीचा हिशोब होता तो मिळत नव्हता. बराच वेळ झाला, शोधत 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 गेलो आणि मला तो हिशोब सापडला. आणि म्हणून मी आनंदाने टाळी वाजवली. मला तुमची झोप मोड करण्याचा माझा उद्देश नव्हता. बरोबर. आणि मग स्वामीजींनी मोठं गोड वाक्य वापरलं, एकनाथा अरे या आधेलीच्या हिशोबासाठी एवढा वेळ तू बसलास आणि एक आधेलीचा हिशोब सापडला म्हणून तो एवढा आनंदित झालास. एकनाथा या विश्वाची निर्मिती करणारा तो भगवान परमात्मा जेव्हा तुला भेटेल त्यावेळेसचा तो आनंद काय असेल. या आधेलीच्या हिशोबासाठी जेवढे तू प्रयत्न केलेस एकनाथा तेवढे भगवान परमात्मा मिळण्यासाठी प्रयत्न कर. तुझ्या जीवनाचं कोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि मग स्वामीजींनी ओळखलं, हा काही म्हणजे गुरूंच्या लक्षात येतच कोण कोणत्या कामाचा आहे. आम्ही सगळे बाबांकडे राहिलेलो आहे, बाबांच्या बरोबर लक्षात येतं कोणाला काय काम सांगितलं पाहिजे, कोणाला अभंग पाठ करायला लावले पाहिजे. आता ज्याला एखादा शब्दच फुटत नाही त्याला अभंग कसा पाठ करायला लावायचा, मग ते बाकीच्या कामाला आपलं झेंडा घेऊन पुढं ते का होईना.
पण श्रीगुरूची सेवा जर आपल्याकडून घडली तर त्याच्यामध्ये तो सकल विद्येची या सृष्टी धात्रा होय. माऊलींची खूप गोड उभी आहे, फक्त श्रीगुरूंची कृपा होणार. आणि मग स्वामींच्या लक्षात आलं हा मुलगा काहीतरी वेगळा आहे, याला या व्यवहारामध्ये गुंतवणं काही योग्य नाहीये, याला आपण स्वतः भगवान परमात्म्याचं ज्ञान किंवा भगवान परमात्म्याची दर्शन याला घडवून आपण दिलं पाहिजे. अशी एक मनोमन इच्छा स्वामींच्या मनात निर्माण झाली. आणि मग स्वामींनी बराचसा भाग आहे, खूप लहान लहान छोटं छोटं चरित्र आहे, जर सांगायला गेलो तर आपली रात्रही संपायची. 7-7 दिवस हे चरित्र सांगितलं जातं. मला बाबांनी मग अशी 1.5 तास म्हणले, आता मला वाटतं 1 तास होऊनही गेला असेल. विठाला विठाला जनार्दन स्वामींनी सांगितलं, नाथा जनार्दन स्वामींचा नित्यक्रम होता पहा. गुरुवारच्या दिवशी जनार्दन स्वामी किती मोठं काम असलं तरी गुरुवारी स्वामीजी कोणताही राज्यकारभार बघायचे नाही. जवळ एक मंदिर होतं श्री गुरु दत्तात्रयांचं, त्या मंदिरामध्ये जावं, साधनेला बसावं. सकाळी साधनेला बसले की संध्याकाळपर्यंत स्वामीजी बाहेर येत नसायचे. इकडं राज्यामध्ये काही झालं तरी चालेल. एक दिवस घडलं असं, स्वामीजी गुरुवारचा दिवस होता, शत्रूच्या सैन्याच्या लक्षात आलं की, कारण शत्रूचे हेर असतात ना, ते पाहतात, त्यांना माहिती झालं की गुरुवारच्या दिवशी या किल्ल्याचा जो किल्लेदार आहे काहीही झालं तरी तो बाहेर येत नाही. मग गुरुवारचा दिवस पाहून शत्रूच्या सैन्यांनी आक्रमण केलं. आक्रमण केल्यानंतर सैनिक धावत आले, सांगितलं स्वामीजींना उठवावं लागेल. एकनाथ महाराज होते, विचारलं, म्हटले स्वामीजींना उठवायचंय, म्हटले नाही, स्वामीजी साधनेला गेलेले आहेत, स्वामीजी येत नाहीत. म्हटले मग करायचं काय, या सेनेचं नेतृत्व कोणी करायचं? एकनाथ महाराजांनी पुढचा मागचा विचार केला नाही. स्वामींचं जे काही सगळं युद्धाचं साहित्य होतं ते अंगावरती परिधान केलं, चिलखत वगैरे घातलं, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती सवारी टाकली आणि घोड्यावरती सवारी टाकून एकनाथ महाराज सगळ्या सैन्याच्या पुढे उभा राहिले. हर हर महादेवची घोषणा केली आणि घोषणा करून नाथ बाबा त्या सैन्यावरती तुटून पडले. बघा बरं का. आणि त्या सैन्यावरती तुटून पडल्यानंतर घनघोर अशा प्रकारचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये नाथांनी विजय मिळवला आणि विजय मिळवून ते असणारे जे काही सैनिक होते, जे ताब्यात घेतले होते शत्रू सैन्याचे, ते सगळेच्या सगळे घेऊन नाथ बाबा किल्ल्यावरती आले. संध्याकाळची वेळ झाली, स्वामीजी साधनेतून बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर पाहिलं हे शत्रूचं सैन्य रक्ताचा असणारा, त्यांच्या अंगावरती सडा. विचारलं झालं काय? म्हटले काही नाही, शत्रू सैन्याचं आक्रमण झालं होतं. मग हे आक्रमण परतवून कोणी लावलं? सगळ्या सैनिकांनी सांगितलं, स्वामीजी आम्हाला जोपर्यंत युद्ध चालू होतं तोपर्यंत लक्षात आलं नाही युद्ध नेमकं कोण करतंय. आम्हाला वाटत होतं स्वामीजीच आहेत, परंतु युद्ध झाल्यानंतर आम्ही बघितलं तर ते जनार्दन स्वामी नव्हते, आपला जो एकनाथ आहे ना, म्हणजे एकनाथ महाराज, त्यांनी युद्ध केलं. आणि मग अशा प्रकारचे छोटे छोटे प्रसंग नाथबाबांच्या जीवनामध्ये घडत होते. स्वामींनी सांगितलं, एकनाथा तुला जर तुझ्या जीवनाचं कृतकल्याण करून घ्यायचं असेल तर तुला माझे जे आराध्य एकनाथ जनार्दन स्वामी दत्तात्रयांचे भक्त होते, भगवान दत्तात्रयांचे. एक जनार्दन स्वामींनी सांगितलं, एकनाथा मी तुला जनार्दन स्वामींची भेट घडवून आणतो, पण भेट घडवून आणण्यासाठी तुला माझ्याबरोबर यावं लागेल. ऐका बरं का, थोडस छोट छोट चरित्र आहे. जनार्दन स्वामींनी सांगितलं तुला माझ्याबरोबर चलावं लागेल. दोघं अरण्यामध्ये गेले आणि जाताना सांगितलं की मला दत्तात्रय भगवान दर्शन देतात, परंतु ते कोणत्या रूपामध्ये दर्शन देतात ते सांगता येणार नाही. एकनाथा लक्षात ठेव, जेव्हा मी एखाद्या व्यक्तीशी बोलेल आणि बोलताना माझ्या चेहऱ्याकडे पाहून जर माझा श्रीगुरूंची किंवा माझ्या असणाऱ्या भगवंताची भेट झाल्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावरती जर तुला दिसला तर तू काय कर, लवकर ये आणि त्यांचं दर्शन घे, असं सांगितलं. अरण्यामध्ये गेले आणि जात असताना एक यवन रूपामध्ये एक व्यक्ती फकीराच्या रूपामध्ये आली. आणि त्या फकीराच्या रूपामध्ये आल्यानंतर नाथ बाबा जनार्दन स्वामी आणि त्यांचा संवाद चालू झाला. आणि संवाद एवढा वेळ चालला, नाथ बाबा विचार करत होते हा कोण व्यक्ती असेल, एवढा असणारे जनार्दन स्वामी आणि खुशाल त्या असणाऱ्या फकीराशी ज्याच्या अंगावर कपडे व्यवस्थित नाही, त्याच्याबरोबर गप्पा मारत बसलेत, काय यांचा विचार असेल असं मनामध्ये विचार चालू होते. कारण
एवढं सोपं नाही ना ते भगवंताला ओळखणं. नामदेव महाराजांना एवढा देवाचा शेजार होता तरी नामदेव महाराजांना देवाला ओळखता आलं नाही. खूप गोड प्रमाणे अखंड जयाशी देवाचा शेजार तो असणारा एवढा शेजारी नामदेव महाराज असताना सुद्धा देव त्यांना ओळखता आला नाही. हे तर एकनाथ महाराज होते. बराच वेळ संभाषण झालं, ते फकीर निघून गेले आणि मग जनार्दन स्वामींनी सांगितलं, एकनाथा, अरे दत्तात्रय भगवान आले होते परंतु तुझ्या लक्षात आलं नाही. म्हटले काही हरकत नाही, पुढच्या वेळेस जेव्हा येऊ त्यावेळेस तू लक्षात ठेव. आणि परत एकदा गेल्यानंतर परत अरण्य, तशाच प्रकारची परिस्थिती. एका पुन्हा फकीराच्या वेशामध्ये एक व्यक्ती आला, त्याच्याबरोबर 2-3 कुत्र्या होत्या, कुत्री. आणि त्या वेशामध्ये आलेला तो व्यक्ती, ते दोघेही एकमेकांची गळा भेट झाली, बसले. जनार्दन स्वामींनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर त्या फकीरानं काय केलं, जनार्दन स्वामींच्या हातामध्ये एक कटोरा दिला, कटोरा, आणि सांगितलं, हा कटोरा घे, तिची कुत्री आहे ना त्या कुत्रीचं दूध काढ. बघा बरं का, कशाचं, कोणाचं दूध दुखलं कोण घेतंय, कोणाचं दूध काढायला सांगितलं, कुत्रीचं. जनार्दन स्वामींनी तो कटोरा हातामध्ये घेतला, कुत्रीचं दूध काढायला सुरुवात केली. ते दूध काढलं, दूध काढून ते घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर त्या फकीराच्या झोळीमध्ये भाकरी होत्या, त्या भाकरी त्यांनी काढल्या, त्या कटोऱ्यामध्ये चुरल्या आणि चुरल्यानंतर दोघंही खायला लागले. नाथ बाबा एका कोपऱ्यात उभा होते, ते म्हणत होते, काय जनार्दन स्वामी एवढे मोठे आमचे गुरुदेव, त्यांना अजून कळत नाहीये, कुशाल त्या कुत्रीचं दूध काढलंय, ती भाकर चुरली, दोघं खातायत, काय त्यांचा तो अवतार. परंतु थोड्या वेळाने लक्षात आलं की आपल्या गुरुदेवांनी सांगितलं होतं की मला जी भगवंताची भेट होणार आहे ती कोणत्या रूपात होईल ते सांगता येत नाही. लक्षात आलं आणि ते होत असताना त्या दोघांनी तो काला वगैरे खाल्ला आणि तो कटोरा नाथ बाबाच्या हातात दिला. जनार्दन स्वामींनी सांगितलं, एकनाथा जा आणि हा कटोरा धुवून घे. आणि मग कटोरा धुवायला गेले. लक्षात आलं एकनाथ महाराजांच्या, ज्या अर्थी जनार्दन स्वामींनी हे आपल्या हातामध्ये कटोरा दिलाय त्या अर्थी हा व्यक्ती जो आहे तो कुणीतरी वेगळा आहे. आणि म्हणून त्या कटोऱ्यामध्ये काहीतरी खरकट थोडस राहिलेलं होतं. एकनाथ महाराजांनी तो धुत असताना त्या कटोऱ्यामधलं जे काही खरकट होतं ते खाऊन घेतलं आणि ते खाऊन तो कटोरा धुवून येऊन त्या फकीराचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी स्वतः दत्तात्रय भगवान नाथ बाबांना भेटले. कोणत्या दिवशी भेटले, आजच्याच दिवशी भेटले. सकाळी गुरुवारी बाबांनी सांगितलं, आजच्या दिवशी त्यांची भेट झाली. फाल्गुन वद्य षष्टीच्या दिवशी दत्तात्रय भगवानांनी एकनाथ महाराजांना दर्शन दिलं. स्वतः भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्यामुळे एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचा बदल झाला. त्यानंतर जनार्दन स्वामींच्या आदेशानं एकनाथ महाराजांनी तपश्चर्या केली. बघा, शूलभंजन नावाचा पर्वत आहे देवगिरीच्या जवळच. त्या शूलभंजन पर्वतावरती एकनाथ महाराजांनी तपश्चर्या केली. दररोज सकाळी उठावं, स्नान करावं, तपश्चर्येसाठी भगवान परमात्म्याच्या आराधनेसाठी बसावं. त्या परिसरामधले काही शेतकरी त्या ठिकाणी यायचे, ऐका बरं का. आणि मग ते शेतकरी किंवा गुरं घेऊन काही लोक यायचे. एक जणाच्या लक्षात आलं की हे साधू महात्मे या ठिकाणी दररोज ध्यानासाठी बसतात, जंगलामध्ये यांना काही खायला मिळत नसेल म्हणून तो काय करायचा, दररोज एक तांब्याभर दूध घेऊन यायचा. आणि ते दूध घेऊन त्या नाथ बाबांना जेव्हा त्यांचे समाधी उत्थान होईल त्यावेळेस ते दूध द्यायचं. ते दूध नाथ बाबांनी घ्यावं आणि त्याच दुधावरती तपश्चर्या करावी. एक दिवस प्रकार असा घडला, तो असणारा शेतकरी, तो असणारा गुराखी दूध घेऊन आला. दूध घेऊन नाथ बाबांच्या समोर ठेवण्यासाठी तो समोर आला आणि समोर पाहिलं तर नाथ बाबा तपश्चर्येमध्ये तल्लीन आहेत, भगवंताच्या नामजपामध्ये तल्लीन आहेत. आणि नामजपामध्ये तल्लीन असणाऱ्या नाथ बाबांच्या भोवती एका नागानं वेटोळ घातलेलं आहे. आणि नाथ बाबांच्या डोक्यावरती त्या नागानं फणी अशा प्रकारे धरलेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये नाथ बाबांना पाहिलं, तो घाबरला आणि घाबरून त्या ठिकाणी पळून गेला. आणि थोड्या वेळाने जेव्हा नाथ बाबांची समाधी उत्थान झालं त्यावेळेस त्या सगळ्यांनी सांगायला सुरुवात केली, नाथ बाबा तुमच्यावरती अशा प्रकारे तो असणारा नाग फणी ती सावली धरून अशा प्रकारची होती.
मला सांगायचंय काय लक्षात घ्या, अशा प्रकारे एवढी कठीण अशा प्रकारची तपश्चर्या नाथबाबांनी केली. आणि ही तपश्चर्या झाल्यानंतर जनार्दन स्वामींनी सांगितलं, नाथा आता एक काम कर, तीर्थयात्रा कर आणि तीर्थयात्रा झाल्यानंतर पुन्हा तू गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश कर आणि पैठण नगरीमध्ये अशा प्रकारचं तुझं काल पुढचं जे आयुष्य आहे ते घालव. गुरूंची आज्ञा मानली आणि नाथबाबा पैठणमध्ये आले. पैठण नगरीमध्ये नाथबाबा आले. श्री गुरूंच्या आदेशाने लग्नही झालं. लग्न ज्यांच्याशी झालं, नाथबाबांना जी पत्नी मिळाली ती सुद्धा भगवान परमात्म्याच्या कृपेने एवढी सुंदर, गिरिजाबाई त्यांचं नाव, माहेर त्यांचं वैजापूर तालुक्यात आहे, रामबाग. आणि म्हणून कुठलं केलं आणि म्हणून लग्न वगैरे झालं आणि नाथबाबांचा संसारी अशा प्रकारचा संसार सुरू झाला. प्रपंच लाईटीला पण असं वाटलं काय लांब कमी, असं काही नाही ना, चालू द्यायचं ना. आणि म्हणून नाथबाबांचं जीवनक्रम पुढचा चालू झाला. नाथबाबांनी त्यांच्या जीवनामध्ये, म्हणजे जी वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात जास्त लेखन जर कुणी केलं असेल तर ते नाथबाबांनी. नाथबाबांनी छोट्या छोट्या ग्रंथापासून मोठमोठे सगळ्या ग्रंथांचं लेखन केलं. श्रीगुरूंच्या आज्ञेनं नाथबाबांनी भागवताच्या 11व्या स्कंदावरती जे भागवत लिहिलं, खूप गोड अशा प्रकारचं नाथ भागवत आहे, एकनाथी भागवत त्याला म्हणतात. 11व्या स्कंदावरतीच फक्त नाथबाबांनी ते भागवत लिहिलेलं आहे. आणि एवढं गोड आहे की त्या भागवताचा अभ्यास जर आपल्याला करता आला, जर वाचता आलं तर कधीतरी वाचण्याचा प्रयत्न करा. नाथबाबांनी भागवताची रचना केली. खूप गोड गोष्ट आहे. त्या भागवताची रचना केली. 2-3 अध्याय झाले. नाथबाबांचा दिनक्रम असा होता, तो दिनक्रम असा होता नाथबाबांचा की भागवताची रचना करत असतानाच नाथबाबा त्या ओव्याही सांगायचे, लोकांना समोर त्याचं मार्गदर्शनही करायचे आणि लिहायचे सुद्धा. आणि मग लिहित असताना 2-3 अध्याय झाले आणि त्याच गावामध्ये दररोज नाथबाबांच्या भागवताला येणारा एक व्यक्ती, ब्राह्मण, दररोज येऊन बसावं, भागवत ऐकावं. परंतु काही काम असल्यामुळं त्याला वाराणसीला जायचं होतं. कुठं? काशीला, वाराणसीला. आणि मग त्यानं विचार केला, तो आला नाथबाबांकडे, म्हटलं, नाथबाबा, माझं भाग्य नाहीये संपूर्ण भागवत ऐकायचं, परंतु तुम्ही जे काही लिहिलंय, जेवढे अध्याय लिहिले तेवढे अध्याय मला द्या. ते अध्याय मी घेऊन जातो. कुठं? मला काशीला जायचंय. आणि कोस दर कोस मुक्काम करत असताना, जात असताना मी काय करील, या भागवताचं पारायण, जेवढे 2-3 अध्याय आहेत त्याचं पारायण मी करत जाईल. आणि त्या ठिकाणी जाऊन माझं जे काही कार्य आहे ते कार्य संपल्यानंतर मी परत पैठणला येईल. त्यावेळेस तुम्हाला ते भागवताचे अध्याय मी परत करील. नाथबाबा म्हटले, काही हरकत नाही. ते भागवताचे अध्याय त्याच्याकडे दिले. त्यानं ते घेतले. श्रद्धेनं तो भागवत वाचायचा. कोस दर कोस मुक्काम करत करत तो गेला. वाराणसीमध्ये राहिला. गंगेच्या काठावरती त्यानं बसावं. काशी विश्वेश्वराचं दर्शन वगैरे झाल्यानंतर आणि त्या काठावरती, गंगेच्या तीरावरती बसून यानं काय करावं, ते नाथबाबांनी लिहिलेले 2-3 अध्याय जे होते ना, ते घ्यावेत आणि ते वाचत बसावं. बघा बरं का, तो काळ होता 15व्या शतकातला. संस्कृत प्रचूर अशा प्रकारचं वाराणसीचं ते सगळं स्थान होतं. त्या ठिकाणी मोठमोठे संस्कृत पंडित होते. आणि मग या संस्कृत पंडितांनी पाहिलं, काहींच्या ते लक्षात आलं की हा कुठेतरी महाराष्ट्रातून आलेला ब्राह्मण आणि संस्कृत वाचण्याच्या ऐवजी ते कोणतं तरी एक प्राकृत अशा प्रकारचा ग्रंथ आहे तो काढतो, त्याचं पारायण करत बसतो. मग त्या वाराणसीमधले जे पंडित होते ना, सगळ्यात प्रमुख पंडित, त्यांच्याकडे तक्रार केली. त्यांना सांगितलं गेलं की कुणीतरी महाराष्ट्रामधून आलेला एक व्यक्ती आहे, गंगेच्या तीरावरती तो बसतो आणि त्या ठिकाणी काय करतो, त्या
प्राकृत मध्ये लिहिलेल्या ज्या काही ओळी आहेत मराठीमध्ये लिहिलेल्या, त्या मराठीमध्ये लिहिलेल्या ओव्यांचं तो वाचन करतो, पारायण करतो. मग त्याला समोर बोलवलं आणि समोर बोलवल्यानंतर त्या पंडितांनी, जे प्रमुख पंडित होते, त्यांनी विचारलं, का रे बाबा कशाचं पारायण करतो? त्यानं सांगितलं, मी ज्या ग्रंथाचं पारायण करतो तो आहे भागवत ग्रंथ. संत एकनाथ महाराज जे पैठणमध्ये राहतात त्यांनी लिहिलेला तो ग्रंथ, त्या ग्रंथाचं मी पारायण करतो. कोणत्या भाषेत लिहिलाय? सांगितलं मराठीमधून लिहिला, प्राकृत मधून लिहिला. म्हटले तुला कळत नाही का? तो काय होता बरं का, आताच नाही कळत नाही का? म्हणे जे सगळं ज्ञान आहे ते कुठं आहे? संस्कृत मध्ये. आणि मग संस्कृतचं पारायण करायचं सोडून, संस्कृतचं वाचन करायचं सोडून त्या प्राकृत मधला तू ग्रंथ वाचतोस. तुला काही नाही म्हणे, तुला शिक्षा नाहीये, पण तुला एकच शिक्षा म्हणजे तू पैठणला जायचं आणि जे कोणी हे लिहिलंय त्याला घेऊन तू काशीला यायचं. काय करायचं? त्याला घेऊन काशीला यायचं. आणि मग तो निघाला, कोस दर कोस मुक्काम करत आला, पैठणमध्ये आला. पैठणमध्ये नाथबाबांना सांगितलं, बाबा असं अशी परिस्थिती आहे, जे काही तुम्ही लिहिलेलं आहे ते सगळंच्या सगळं घेऊन चला. आणि मग तिथं त्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे. त्याच्याबरोबर त्या काशीमधले काही संस्कृत पंडित तेही आलेले होते. नाथबाबा त्यांच्या बरोबर गेले. वेळ कमी असल्यामुळे धावत्या वेळात सांगतो. आणि मग तिथं गेल्यानंतर घडलं असं सांगितलं, तुम्ही जे काही लिखाण करताय ते लिखाण यापुढे करायचं नाही. जे लिहिलेलं आहे ते सगळंच्या सगळं ते भागवत या ठिकाणी गंगेमध्ये अर्पण करायचं. आणि बघा बरं का, गंगेमध्ये अर्पण करायचं म्हणून त्या पंडितांनी आदेश सोडला. लोक गंगेमध्ये आले. ते भागवत जो ग्रंथ नाथबाबांनी जेवढा लिहिलेला होता तो तेवढा घेतलेला तो ग्रंथ त्या गंगेमध्ये अर्पण करण्यासाठी ते निघाले. आणि गंगेमध्ये टाकणार, गंगेमध्ये पडणार तोपर्यंत गंगा मैया स्वतः प्रगट झाली. आणि तो ग्रंथ अशा प्रकारे वरच्या वर गंगा मैयाने हातामध्ये घेतला. आणि हातामध्ये घेतलेला तो ग्रंथ परत नाथबाबांच्या हातामध्ये दिला. हा सगळा असणारा प्रकार सगळ्या ब्राह्मणांनी, त्या संस्कृत पंडितांनी बघितला. आणि काशीमध्ये या भागवत ग्रंथाची मिरवणूक या सगळ्या पंडितांच्या हस्ते झाली. हे नाथबाबांचं वैभव. ग्रंथ लिहिला, रामायणासारखा ग्रंथ लिहिला, अगदी हस्तामलक नावाचा ग्रंथ लिहिला, अनेक ग्रंथ लिहिले. आणि त्याबरोबर समाजाचं निरीक्षण केलं. समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या रूपकामधून नाथबाबांनी मांडणी करायला सुरुवात केली. भारुडासारखे रूपक आजही आपण जेव्हा भारुड म्हणायला सुरुवात करतो तेव्हा समाजावरती त्याचा परिणाम वेगळ्या पद्धतीने होतो. नाथबाबांनी समाजापर्यंत गेले. सगळ्याला भावेल अशा भाषेमध्ये नाथबाबांनी सांगितलं. बघा तुम्ही किती गोड भारुड आहे. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारी. मग कोणती हजामत करू? नाथबाबांनी सांगितलं कोणती हजामत करू? काम क्रोध नखे काढू. कामक्रोधाची नख आम्ही काढू, भावार्थाच्या बगला झाडू. आणि अशा प्रकारे आमच्या जीवनामधला काम आणि क्रोध घालवू. अशा प्रकारचे छोट्या छोट्या रचना नाथबाबांनी केल्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की सगळ्या लोकांना नाथबाबांविषयी विशेष प्रेम. नाथबाबांच्या वाड्यावरती त्या काळामध्ये गर्दी असायची. गर्दी बघा बरं का, नाथबाबांच्या वाड्यावरती एवढी गर्दी असायची कारण नाथबाबा सगळ्या लोकांना मार्गदर्शक भागवत सांगावं, रामायणाचं अशा प्रकारे निरूपण करावं. आणि अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी करत असताना सगळी लोक नाथबाबांकडे यायची. भक्तीला अशा प्रकारचा बहर आला. नाथबाबांनी सगळ्यांना मार्गदर्शन करावं. आणि हे करत असताना घडलं असं, एके दिवशी नाथबाबांच्या जीवनामधला खूप गोड प्रसंग आहे. गंगेवरती स्नानासाठी नाथबाबा गेले. आणि नाथबाबा स्नानासाठी गेल्यानंतर स्नान करत होते. दुपारची वेळ होती, थोडीशी ऊन पडलेलं होतं. आणि त्या उन्हामध्ये एक हरिजनाचं असणारं बाळ त्या वाळवंटामध्ये आलेलं होतं. पाय वगैरे पडत होते, जोरजोरात ते रडत होतं. नाथबाबांनी त्या बाळाला उचललं. तो काळ आहे बरं का, 15व्या शतकातला काळ आहे.
त्या काळामध्ये अस्पृश्यता, म्हणजे त्याच्या आधी माऊली होऊन गेले हे लोकांचं नशीब होतं, परंतु विसरले होते. 12व्या शतक आणि 15व्या शतकामध्ये जवळजवळ 200-250 वर्षाचा काळ गेलेला होता. आणि मग नाथबाबांनी त्या बाळाला उचललं, कुणाचं आहे म्हणून चौकशी केली, लक्षात आलं की हरिजन वाड्यावरचं कुणाचं तरी आहे. पण नाथबाबांनी ते बाळ घेतलं, हरिजन वाड्यावरती गेले, ज्या आईचं ते होतं त्या आईला ते दिलं. आणि अशा प्रकारचा हा चाललेला प्रकार त्या काळातल्या लोकांना काही सण, कुणाला पैठणमध्ये जे कुणी होते त्या काळामध्ये, आपण नव्हतो ना कुणी, तुमच्यापैकी होतं कुणी? आताच्या पैठणमध्ये राहणारे सगळे चांगले आहेत, कारण सगळे नाथबाबांचे भक्त आहेत. विठाला आणि मग हे सगळं झाल्यानंतर राग आला, जे काही नाथबाबांची भावकी म्हणून आपण आताच्या भाषेमध्ये राग आला. म्हटले अजिबात त्या नाथांना आपण सहकार्य करायचं नाही, आणि सहकार्य करायचं नाही म्हणून पुढं काय झालं, पित्राचे दिवस आले. पित्राचे आपल्याकडे पित्र म्हणतो, सोलापूरमध्ये सत्यदादा आहेत ना, काय म्हणतात, महाळ, ठीक आहे ना, महाळाचे दिवस होते. पित्रांना जेव घालायचं होतं सगळ्या ब्राह्मणाने. आता पित्राला जेव घालायचं म्हणजे आपल्याकडे प्रकार काय आहे, आपण कुणीतरी पाहुण्यांना, आता आपण ते सगळंच सोडून दिले, तो भाग वेगळा, पाहुण्यांना बोलवणं. आजही तुम्ही सोलापूर परिसरामध्ये जर गेले तर महाळाचं जेवण म्हणजे अख्ख्या गावाला जवळजवळ जेवण असतं, पित्राचं जेवण. आता आपल्याकडे तो भाग थोडा कमी झाला, पण नाथबाबांच्या घरी पित्राचं जेवण होतं. नाथबाबांनी सगळ्याला निमंत्रण दिलं, म्हटले सगळ्यांनी या आणि काय करा, माझ्याकडं पित्रांना मला जेव घालायचंय, त्यासाठी तुम्ही या. सगळ्यांना विनंती केली, यांची सगळ्यांची मीटिंग झाली. मीटिंग झाल्यानंतर यांनी ठरवलं, म्हटले नाथबाबा आपल्यासारखं वागत नाही, ज्या पद्धतीने वागायला पाहिजे तसं वागत नाही, म्हणून नाथांना आपण सहकार्यच करायचं नाही. म्हटले नाही जायचं नाथांच्या घरी पित्र जेवायला. दुपारची वेळ झाली, म्हणजे जेव्हा जेवण वगैरे सगळं स्वयंपाक झालेला होता, आणि त्याच काळामध्ये समोरून काही कुटुंब चाललेली होती गरीब घरामधली, ते सुग्रास अशा प्रकारचं भोजन झालेलं होतं, त्याचा सुगंध सुटलेला होता. दोघं नवरा बायको होते, एकमेकांशी चर्चा करायला लागले. बायको म्हटली किती सुंदर स्वयंपाक झालाय नाथबाबांच्या घरचा, त्याचा वास अगदी रस्त्यावरती येतो, एवढं सुंदर अशा प्रकारचं जेवण आहे. नवऱ्यानं सांगितलं, म्हटले नको नाटकं करू, तू किती प्रयत्न केले तरी नाथबाबांच्या घरच्या सारखं जेवण तुला करता येणार नाही. दोघांची चर्चा चालू होती. नाथबाबांनी ऐकलं, म्हटले अरे नका चर्चा करू, एक काम करा, या तुम्हाला मी जेव घालतो. पित्रांना जेव घालायच्या आधी नाथबाबांनी या लोकांना जेव घातलं. त्याचाही राग आला आणि ही कुणीच मंडळी आली नाही. नाथबाबांना प्रश्न पडला, आता करायचं काय? म्हटले काही हरकत नाही, हे जरी येत नसले तर यांचे कोण येतील, वर गेलेले ना खरे, त्या पित्रांनाच बोलून घेऊ म्हटले. आणि मग नाथबाबांनी भगवंताची आराधना केली. सगळेच्या सगळे जे जे येणार नव्हते त्यांच्या सगळ्यांचे, कोणाचा ज्याचा बाप गेलेला होता बाप, आजोबा गेलेले होते आजोबा, पंजोबा असतील तर पंजोबा, जे काही पित्र होते ते सगळेच्या सगळे आले. नाथबाबांनी त्यांना जीव घातला. बघा बरं का, ही नाथबाबांची ताकद आहे. एवढं ऐश्वर्य नाथबाबांचं आहे की नाथबाबांच्या घरी स्वतः भगवान परमात्मा किती वर्ष राहिला? 36 वर्ष नाथबाबांच्या घरी राहिला. काय कामं केली? आवडीने पाणी जागरी चक्र पाणी वाही, आवडीने पाणी जागरी चक्र आवडीने पाणी जागरी चक्र पाणी वाही, आवडीने वाही चक्र पाणी वाही, अनन्य भक्ती भाव लीला वंदित से पाये, अनन्य भक्ती भाव लीला वंदित से पाये. जागरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भाव निळा वंदिताचे पाय. कावडीनं भगवान परमात्म्याने पाणी वाहिलं. बाबा मोठं गोड सांगत असतात, 12 वर्ष कावडीनं पाणी वाहिलं. विखंड जंगाना
उगळून करी हो श्रीखंड चंदन हो उगळून करी हो वस्त्र गंगगिरी दुधाचे वस्त्र गंगगिरी दुधाचे 12 वर्ष कावडीनं पाणी वाहिलं, 12 वर्ष सेवा केली. श्रीखंडा चंदन उगळून करी. खूप गोड आहे पहा बर का. कोण करत होता सेवा? कोण करत होता? भगवान परमात्मा. द्वारकेचा असणारा भगवान श्रीकृष्ण, पंढरीश असणारा परमात्मा नाथ बाबांच्या घरी कावडीनं पाणी वाहत होता. किती पाणी वाहत होता नाथ बाबांच्या घरी? आता रांजण आहे पहा. तुम्हाला वाटतं आज का कालच्या रात्री? आज रात्री 12 वाजता तो रांजण पूर्ण भरतो. कालच्या रात्री आणि तो रांजण पूर्ण भरतो. स्वतः भगवान परमात्मा येऊन कावडीनं पाणी त्या रांजणामध्ये जेव्हा टाकतो. रांजण नुसतं नाव आहे बरं का, रांजण नाही, तो एवढा मोठा आहे की त्या रांजणामध्ये भगवान परमात्म्याची कावड पडल्याशिवाय तो रांजणच भरत नाही. आज पण म्हणतोय मी, जुनं नाही सांगत, आता सुद्धा भगवान परमात्मा रात्री पाणी टाकतो आणि मग तो रांजण भरतो. दुसरं काम भगवान परमात्म्याने केले. श्रीखंडा चंदन उगळून करी. कोण उगळत होता चंदन? कोण उगळत होता? श्रीखंड्या. श्रीखंड्या कोण होता? भगवान परमात्मा होता, देव होता. आणि नाथ बाबा कोणाची पूजा करत होते? देवाचीच पूजा करत होते. चंदन कोण उगाळून देत होता? देवच उगाळून देत. आणि पूजा कोणाची करत होते? बघा बरं का किती गोड भाव आहे. देवानं चंदन उघडून द्यावा आणि नाथ बाबांनी तो देवालाच लावावा, ही नाथ बाबांचा असणारा अधिकार आहे. श्रीखंडा चंदन उघडवणी करी. आणि काय केलं? आणखी वस्त्र गंगा तिरी धुतसे. नाथ बाबांचे वस्त्र स्वतः भगवान परमात्म्याने धुवावीत, एवढा मोठा अधिकार नाथ बाबांचा आहे. आणखी उल्लेख असा आलेला आहे बाबा, विठोबा नावानं भगवान परमात्मा पुन्हा नाथ बाबांच्या घरी पंढरीश पांडुरंग राहिला. कशासाठी राहिला माहितीये? नाथ बाबांनी भागवत सांगावं, रामायण सांगावं आणि या विठोबाने ऐकावं. 12 वर्ष विठोबा त्या ठिकाणी राहिला. नाथ बाबांच्या घरी श्रीखंडा होता आणि नाथ बाबांच्या घरी उद्धव नावाचा एक सेवक होता. तो सुद्धा वैजापूर परिसरामध्ये असणारा तो उद्धव होता. नाथ बाबांच्या आयुष्यभराची सांगात त्या उद्धवाने केली. जसं भगवंताच्या बरोबर, भगवान श्रीकृष्णाच्या बरोबर कोण होता? उद्धव होता. तसाच नाथ बाबांच्या बरोबर सुद्धा उद्धव होता. खूप गोड अशा प्रकारचा भगवान परमात्म्याने कामं करावीत. एवढंच नाही, देव काम करत होता यात नवल नाही. देव तर काम करतच होता, परंतु नाथ बाबांच्या घराचं रक्षण किंवा घराच्या दारामध्ये चोखदारकी करण्याचं काम जर कोण करत असतील तर ते दत्तात्रय भगवान करत होते. दत्तात्रय भगवान चोखदारकी करत होते. आणि ही चोखदारकी बघा बरं, एवढा नाथ बाबांचा अधिकार आहे. झालं काय माहितीये का? नाथ बाबा फिरता फिरता सहज आंबाजोगाईच्या परिसरामध्ये गेले. आंबाजोगाईच्या परिसरामध्ये नाथ बाबांच्या समकालीन दासोपंत स्वामी नावाचे एक संत कवी राहत होते. त्यांनी बरेचसे संत चरित्र लिहिलेले. आणि मग नाथ बाबा त्या ठिकाणी गेले. त्या दासोपंत स्वामींचं वैशिष्ट्य असं होतं, दासोपंत स्वामींचं, की त्यांच्या बरोबर सोंगट्या खेळायला भगवान दत्तात्रय यायचे. ऐका बरं का, कोणाच्या बरोबर? कोणाच्या बरोबर? डोकल्या घेणाराच्या नाही. दासोपंत स्वामींच्या बरोबर सोंगट्या खेळायला स्वतः भगवान दत्तात्रय यायचे. एक दिवस त्यांचा सोंगट्याचा खेळ रंगात आलेला होता. नाथ बाबा दासोपंत स्वामींच्या घराच्या दारामध्ये उभे राहिले आणि समोर उभं राहिल्यानंतर नाथ बाबांना आलेलं पाहिलं आणि दत्तात्रय भगवान त्या ठिकाणावरून गुप्त झाले, अदृश्य झाले. दासोपंत स्वामींना असं वाटलं की कदाचित आलेलं हे जे कोणी व्यक्ती आहे, हे जे कोणी महाराज आहेत, बहुतेक यांना दर्शन दत्तात्रय भगवंताला द्यायचं नव्हतं. यांचं एवढं कदाचित पुण्यच नाही, म्हणून दत्तात्रय भगवान यांना दर्शन देत नाहीत. आणि ज्या अर्थी दत्तात्रय भगवान यांना दर्शन देत नाहीत, आपणही यांना काही जास्त लक्ष देण्याची गरज
दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष केल्यानंतर नाथ बाबा असं म्हणतात, त्या चरित्रामध्ये गोड उल्लेख आलाय, नाथ बाबांनी सांगितलं काही हरकत नाही, नको लक्ष देऊ म्हणे, तुझ्या साहित्याचं असंच होईल, एवढं साहित्य तू लिहिलंस ना, त्या साहित्याकडे कुणीही लक्ष देणार नाही. म्हणून दासोपंतांनी लिहिलेलं जे साहित्य आहे ते साहित्य आजही वारकरी संप्रदायामध्ये खूप अभ्यासलं जातं, अशातला भाग नाही, हे चरित्रात आलेलं आहे. आणि म्हणून नाथ बाबा जेवढं राहायचे होते तेवढा वेळ थांबले आणि निघताना दासोपंत स्वामींना नमस्कार केला आणि सांगितलं, स्वामी एक काम करा म्हटले, जेव्हा कधी तुम्ही पैठण परिसरात याल तेव्हा तुम्ही काय करा, आमच्याकडे या आणि आमच्या घरी कधीतरी आम्हाला तुमच्या सेवेची संधी द्या. नाथ बाबा म्हटले, दासोपंत स्वामी त्यांच्या ऐश्वर्यात होते, म्हटले ठीक आहे, म्हटले कधी जर आलो मी तर बघू, म्हटले येऊ तुमच्याकडं, बघा बरं का, येऊ म्हणले तुमच्याकडे. हा, गोकुळ अष्टमीच्या उत्सवासाठी नाथ बाबांनी दासोपंत स्वामींना आमंत्रण दिलं. दासोपंत स्वामी गोकुळ अष्टमीच्या उत्सवासाठी आले. आल्यानंतर पैठणमध्ये आल्यावर नाथ बाबांचं घर विचारलं. घर विचारल्यानंतर लोकांनी सांगितलं, जा म्हटले समोर वाडा आहे म्हटले खूप मोठा, तो वाडा म्हणजे नाथ बाबांचं घर आहे. आणि म्हणून त्या वाड्याच्या समोर दासोपंत स्वामी आले आणि आल्यानंतर दासोपंत स्वामी दरवाजाच्या समोर महाद्वारामध्ये वाड्याच्या दरवाजामध्ये उभे राहिले आणि उभा राहिल्यानंतर शेजारी चोपदार उभे होते. कोण होते? चोपदार. त्या चोपदाराकडे बघितलं, असेच होते, असे होते का? बघितलं आणि लक्षात आलं दासोपंतांच्या, यांना कुठंतरी पाहिलंय म्हटलं. कुठं पाहिलंय? जरा निरखून पाहिलं, जरा जवळ जाऊन पाहिलं आणि असं लक्षात आलं, अरे हे दुसरे तिसरे कोणी नाहीये, हे कोण आहेत? साक्षात भगवान दत्तात्रय आहेत. आणि साक्षात भगवान दत्तात्रय नाथांच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी चोपदारगीचं काम करतात, हातामध्ये काठी घेऊन उभे राहतात. आणि मग अशा प्रकारच्या दासोपंतांनी त्या दत्तात्रयांचं दर्शन घेतलं. जो काही अभिमान मनामध्ये होता तो अभिमान दासोपंताचा अभिमान, दासोपंताचा अभिमान, दासोपंताचा अभिमान, दासोपंताचा अभिमान, अभिमान गेला होता दर्शन, गेला होता दर्शन, धन्य धन्य एकनाथा, धन्य धन्य दासोपंताचा अभिमान गेला होताची दर्शन, तो अभिमान नाहीसा झाला आणि दत्तात्रयांच्या चरणावरती नमस्कार केला. दत्तात्रयांनी सांगितलं, बाबा माझा नमस्कार करू नको म्हणे, माझ्या पायावरती दंडवत घालण्यापेक्षा एक काम कर, माझे जे मालक आहेत ना त्यांचं दर्शन घ्या, कारण मी त्यांच्या दारामध्ये काय करतोय, चोपदारकीचं काम करतोय. दत्तात्रय चोपदार पुढे उभा काठीकर, हातामध्ये काठी घेऊन भगवान दत्तात्रयांनी नाथबाबांच्या चोपदारकीचं काम करावं, एवढं वैभव नाथबाबांचं होतं. एवढंच नाही तर नाथबाबांच्या जीवनामध्ये बाबा कायम कथा सांगत असतात. परीक्षा घेण्याचं ठरवलं काही लोकांनी आणि एक यवन त्या ठिकाणी नाथबाबांच्या अंगावरती थुंकला. किती वेळा थुंकला? 108 वेळा थुंकला, काही ठिकाणी 21 वेळा थुंकला असं म्हटलंय. 108 वेळा तो यवन नाथबाबांच्या अंगावरती थुंकला. शेवटी त्याला पश्चाताप झाला आणि पश्चाताप झाल्यानंतर नाथबाबांच्या पायावरती त्याने लोटांगण घातलं. सांगितलं, बाबा मी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही एवढे शांती ब्रह्म आहात की तुमची शांतता ढळली नाही. नाथबाबा म्हटले, अरे काही हरकत नाही, म्हणले तू एवढ्या वेळा माझ्या अंगावरती थुंकल्यामुळं झालं असं
की मला तेवढ्या वेळा गंगेचं स्नान करण्याचं पुण्य प्राप्त झालं. यवन अंगावरी तुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला. नाथबाबांनी त्याला मुक्त अशा प्रकारे केलं. आणि असे असणारे नाथ बाबा निळोबाराय सांगतात की मी तुमच्या चरणावरती मी तुम्हाला शरण आले. चरण तुमचे पायी, निराशरण 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 चरण तुमचे पाया, अनन्य भावना राया. 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 निळा शरण तुमचे पाया, अनन्य भावे नाथराया. नाथ बाबांना धन्यता देतात. धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा. नाथ बाबांना धन्यता देतात. नाथ बाबा तुम्ही एवढे धन्य आहात की साक्षात भगवान परमात्म्याने तुमच्या घरी काम करावं, दत्तात्रयांनी चोखदारकी करावी आणि एवढी शांतीची भूषण तुम्ही अंगावरती नाथ बाबा धारण केली आहे. तुम्हाला अनन्य भावाने शरण आलो. आणि मग असे असणारे नाथ बाबा जेवढं आयुष्य त्यांचं होतं ते जगण्याचा आणि त्या आयुष्याचा भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये सार्थकी लावण्याचा प्रयत्न नाथ बाबांनी केला. आणि मग सकाळी बाबांनी जसं सांगितलं, महाशिवरात्रीच्या दरम्यान नाथ बाबांनी असा विचार केला की आता आपली जीवन यात्रा आपण संपवावी. असं म्हणतात, जेव्हा नाथ बाबांची ही बातमी पसरली, नाथ बाबांनी जीवनयात्रा संपवली, तेव्हा ती असणारी प्रेत यात्रा निघाली. एका कोणीतरी स्त्रीनं ते पाहिलं, जिची मुलगी वाटे लावायची होती. बाबांनी खूप गोड सकाळी सांगितलं. ती म्हणली नाथ बाबांना काय आताच वेळ मिळाला होता का जायला, काय नंतर वेळ नव्हता का? माझी पोरगी वाटे लावायची. एवढा आनंदाचा प्रसंग, खुशाल नाथ बाबा निघाले. हे सगळं ऐकलं, नाथ बाबा उठून बसले. म्हटले काय हरकत नाही, आता नाही जात मी, मला नंतरच जायचंय. नंतर जायचं होतं ना, त्याच्यामुळे नाथ बाबा उठले. परत एकदा नाथ बाबांनी प्रयत्न, ही घेतलेली परीक्षा असते. समाज आपल्यावरती काय, आपल्या बाबतीमध्ये काय विचार करत असेल. पुन्हा एकदा नाथ बाबांनी प्रयत्न केला. पुन्हा देह सोडला. निघाले लोक घेऊन. ज्यांनी खांद्यावर घेतलं त्यांनी बोलायला सुरुवात केली. म्हटले आयुष्यभर आमच्याकडे लक्ष दिलं नाही, ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा, आमक्याचं पोरग उचल तिकडं नेऊन दे, दुसऱ्याला जीव घाल, आमच्या आई बापांना आणून जीव घातलं. म्हणले एवढं सगळं केलं पण शेवटी कुठं जावं लागलं, आमच्याच खांद्यावर जावं लागलं. आमच्याच खांद्यावरून जावं लागलं. चर्चा चालू झाली. बरं खांदे तरी काही सोपे नसतात. एक तर ते वरती वज असतं, मग त्यांना आता काहीतरी करायचं असतं म्हणून त्यांच्या अशा प्रकारचं चालू होतं. आणि हे सगळं ऐकलं. नाथ बाबा पुन्हा उठून बसले. म्हणले बाबांनो, तुमच्या खांद्यावर काय, मी इथून पुढे कोणाच्याच खांद्यावर जाणार नाही. मला खांद्यावर कोणाच्या जायचंच नाही, कोणावरतीच मला उपकार करायचे नाहीत. आणि म्हणून नाथ बाबांनी हा षष्टीचा उत्सव पहिलाच चालू केलेला होता. लक्षात, नाथ षष्टी आपण म्हणतो
परंतु नाथबाबांनी षष्टीचा उत्सव आधी चालू केला होता. त्याचं कारण असं, जेव्हा जनार्दन स्वामींनी आपला देह ठेवला, तो ज्या दिवशी ठेवला तो दिवस आहे फाल्गुन वद्य षष्टीचा. नाथबाबांच्या जीवनामध्ये ज्या सगळ्या गोष्टी घडल्या त्या फाल्गुन वद्य षष्टीच्या दिवशीच घडल्या. नाथबाबांना श्रीगुरूंची भेट फाल्गुन वद्य षष्टीच्या दिवशी झाली. नाथबाबांना दत्तात्रयाची भेट फाल्गुन वद्य षष्टीच्या दिवशी झाली. नाथबाबांचे श्रीगुरु जनार्दन स्वामी यांचा जन्मही फाल्गुन वद्य षष्टीचा आहे. आणि नाथबाबांच्या श्रीगुरूंनी म्हणजे जनार्दन स्वामींनी देह ठेवला तो दिवस सुद्धा फाल्गुन वद्य षष्टीचा आहे. आणि जेव्हा आपल्या श्रीगुरूंनी ज्या तिथीला देह ठेवला त्या तिथीचा उत्सव व्हावा म्हणून नाथबाबांनी षष्टी चालू केली होती. बरोबर. मग षष्टीचा उत्सव नाथबाबांनी कीर्तन करावं आणि नाथबाबांनी कीर्तन करून आपल्या श्रीगुरूंची महती वर्णन करावी. सप्तमीच्या दिवशी येणाऱ्या सगळ्या लोकांनी थांबावं आणि अष्टमीच्या दिवशी काला नाथबाबांनी करावा. अशा प्रकारचा उत्सव वर्षानुवर्ष चालत आलेला होता. नाथबाबांच्या मनामध्ये विचार आला. नाथबाबा दुसरे तिसरे कुणी नव्हते, महाविष्णूचा अवतार होते. आणि म्हणून नाथबाबांनी विचार केला, आपल्याला जर अवतार कार्य संपवायचंय तर त्या बाकीच्या दिवशी जर संपवलं तर लोकांना प्रश्न पडेल उत्सव नेमका कोणता करावा. नाथबाबांनी सुरू केलेला षष्टीचा उत्सव करावा की नाथबाबा ज्या दिवशी जाणार आहे तो उत्सव करावा, ही लोकांच्या मनामध्ये दुविधा व्हायला नको. म्हणून नाथबाबांनी एक दिवस उद्धवाला सांगितलं, उद्धवा आता मला माझं जीवन कार्य संपवायचंय, माझं अवतार कार्य संपवायचंय, मला देह ठेवायचा आहे. उद्धवाला दुःख झालं. उद्धवाने विचारलं, बाबा का तुम्हाला देह ठेवायचा आहे? म्हटले, शहाणी लोक जी असतात ना ती समाजामध्ये तोपर्यंतच राहतात जोपर्यंत समाज सुधरत नाही. समाजाची उन्नती झाली की शहाणी लोक त्या ठिकाणी राहत नाहीत. म्हटले मला देह ठेवायचा आहे. आणि मग नाथबाबांनी देह ठेवायचा आहे. कधी ठेवणार आहे? नाथबाबांनी सांगितलं, षष्टीच्या दिवशी मी जाणार आहे. आणि मग ही हळूहळू बातमी सगळीकडे पसरली. त्या काळामध्ये जे काही नाथबाबांवरती प्रेम करणारे, श्रद्धा असणारे जे काही लोक होते त्या सगळ्यांमध्ये बातमी पसरली, नाथबाबा जाणार आहेत, नाथबाबा जाणार आहेत. आणि नाथबाबा जाणार आहेत म्हटल्यानंतर नाथबाबांना सुद्धा आपल्याला निरोप द्यायचा आहे. आणि निरोप देण्यासाठी सगळी लोक षष्टीच्या उत्सवाला आली. सगळे आले यात नवल नाही. स्वतः भगवान ज्ञानोबाराय सुद्धा नाथबाबांच्या उत्सवाला आले निरोप देण्यासाठी. कारण नाथबाबांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेलं भरपूर चरित्र आहे. सांगू त्यापेक्षा आणखी थोडंच आहे. नाथबाबांनी सगळ्यात मोठं कार्य कोणतं केलं? ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याचं काम नाथबाबांनी केलं. त्या काळामध्ये ज्ञानेश्वरी ही मौखिक स्वरूपात पुढे येत होती. लिहित होते लोक, परंतु लिहित असताना स्वतःच्या ओव्या मनाच्या ओव्या घालत होते. आणि मग त्या अशुद्ध झालेल्या ज्ञानेश्वरीला शुद्ध करण्यासाठी ज्ञानोबारायांनी नाथबाबांना बोलून घेतलं. खूप मोठा कथाभाग तो आहे. नाथबाबा स्वतः गेले. ज्ञानेश्वर महाराजांनी ती असणारी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत नाथबाबांच्या हातात दिली. ज्ञानेश्वरी शुद्ध केली. आणि मग नाथबाबा असे असणारे ते जाणार आहेत म्हटल्यानंतर स्वतः ज्ञानोबाराय आले, नामदेव महाराज आले. त्या काळात होऊन गेलेली जी काही संत मंडळी आहेत सगळी संत मंडळी नाथबाबांना निरोप देण्यासाठी आले. यात नवल नाही, स्वतः भगवान परमात्मा सुद्धा आले. आणि भगवान परमात्मा आल्यानंतर षष्टीच्या दिवशी सकाळी नाथबाबांनी नेहमीप्रमाणे कीर्तन केलं. कीर्तनामध्ये लोकांना सांगितलं, जसं जगद्गुरु तुकोबारायांचा बीजोत्सव आता झाला, तुकोबाराय जाताना जसं लोकांना सांगत होते, अरे बाबा मला घ्यायला भगवान परमात्मा आलेला आहे, माझ्या बरोबर जर कुणाला यायचं असेल तर चला. आणि म्हणून प्रत्येकाला विनंती करत होता, येता का तुम्ही, येता का तुम्ही, येता का तुम्ही. लोक म्हणायचे, बाबा आलो असतो पण आमचं जरा काम राहिलंय. संताजी तेल्यांना निरोप पाठवला होता, संताजी जगनाडेंना, येता का तुम्ही. म्हटले, नाथ तुकाराम महाराज जाणार आहेत, तुम्हाला बोलवलंय. म्हटले, येतो मी, परंतु माझं घाणा हाकायचं काम चालू आहे. तेली होते ना, एवढा घाणा झाला का मी येतो. त्या घाण्याने असा घाणा घातला संताजी महाराजांना. तुकोबारायांच्या जेव्हा वैकुंठ गमन होतं तेव्हा येता आलं. आपल्या नशिबात असावं लागतं ना. षष्टीला येणं काय सगळ्यांच्याच भाग्यात आहे का? सकाळपासून ठरवलं असेल, 2 दिवसापासून ठरवलं असेल जायचंय बाबांच्या बरोबर, परंतु ज्यांच्या भाग्यातच नाही ते तिथंच राहिले, आलेच नाही. म्हणून
षष्टीच्या दिवशी नाथबाबांनी स्वतः कीर्तन केलं, सगळ्यांना उपदेश केला. बाबांनो, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. आणि मग सगळ्यांना उपदेश केला, व्यवस्थित राहा, चांगले राहा, कुणी कुणाला द्वेष करू नका, मत्सर करू नका, परमार्थात जीवन घालवा आणि भगवंताच्या साधनेमध्ये आपलं जीवनक्रम करा, अशा प्रकारचा उपदेश केला. आणि नाथ बाबा स्वतः निघाले, गोदावरी मातेच्या दिशेनं निघाले. सगळी वारकरी मंडळी नाथ बाबांच्या मागे आहेत आणि नाथ बाबांच्या बरोबर भजन करायला लागले. भानुदास भानुदास एकनाथ. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. भगवान परमात्म्याचं भजन चालू केलं. स्वतः नाथ बाबा त्या गोदावरीमध्ये, नाथ बाबांनी गंगेमध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश करत असताना लोक, सगळा समाज त्या गोदावरी मातेच्या काठावरती उभा होता. सगळ्यांच्या डोळ्यामधून गळगळ अश्रू वाहत होते. जे नाथ बाबा भागवत सांगत होते, जे नाथ बाबा सगळ्यांना अशा प्रकारे भक्तीच्या पंथावरती आणत होते, असे नाथ बाबा आता राहणार नाहीत, आता आपल्याला दिसणार नाहीत. लोकांच्या डोळ्यामधून अश्रू वाहत होते. आणि नाथ बाबा मात्र एक एक पाऊल त्या गोदावरी मातेच्या आतमध्ये प्रवेश करत होते. गुडघ्या इतकं पाणी आहे, कमरे इतकं पाणी आहे, अगदी पोटापर्यंत पाणी आहे, छातीपर्यंत पाणी आलेलं आहे, गळ्यापर्यंत पाणी आलं. नाथ बाबांनी वळून सगळ्यांकडे पाहिलं, सगळ्यांना वर हात करून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायला लावलं. पुंडलिका वरदा श्री नामस्मरण करायला लावलं. नाथ बाबांनी सगळ्यांना हात जोडले. पुन्हा गंगेकडं आपलं असणारं तोंड केलं आणि गळ्या इतकं आलेलं पाणी नाथ बाबांच्या डोक्याच्या वरती गेलं. नाथ बाबांनी गंगेमध्ये प्रवेश केला. गंगा मातेनं स्वतः नाथ बाबांना आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतलं. राहिलं काहीच नाही. नाथ बाबांचा देह बघा, तुकोबराय स्वदेह गेले. माऊलींनी संजीवन समाधीमध्ये माऊली आहेत, माऊलींचा देहही लक्षात नाही. माऊली संजीवन समाधीमध्ये, जगद्गुरु सदेह गेले. आणि नाथ बाबांनी सुद्धा आपला देह गंगा मातेला अर्पण केला. आणि अशा प्रकारे फक्त काय राहिलं, बाबांनी सकाळी सांगितलं, नाथ बाबांच्या गळ्यामध्ये जे हार होते ते हार पाण्यावरती तरंगले. ते हार सगळ्यांनी घेतले आणि नाथ बाबांचं आता जे बाहेरच्या नाथाचं मंदिर आहे त्या ठिकाणी नाथ बाबांची समाधी, त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी समाधी बांधली. मला सांगायचंय काय, लक्षात घ्या, असे असणारे नाथ बाबा, अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा, अशा जड जीवांचा उद्धार करण्यासाठी नाथ बाबा या ठिकाणी अवतरित झाले. अशा नाथ बाबांना आपण सगळ्यांनी वंदन करूया. आणि या ठिकाणी आपली सेवा संपवण्यापूर्वी छान भजन आपण सगळ्यांनी करूया. विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमार, 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 ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.